जय महाराष्ट्र आणि नमस्कार। स्वागत आहे तुमचं आपल्या कोडिंगची शाळावर। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपला लाडका असाइनमेंट ऑपरेटर प्लस ऑपरेटर आणि तो पडद्यावर उत्तर छापणारा प्रिंट देव माणूस नेमका काय करतो। आज आपण याच असाइनमेंट ऑपरेटरचे दोन अत्यंत छोटे पण लय भारी आणि कामाचे प्रकार पाहणार आहोत, ज्याला कोडिंगच्या भाषेत मल्टिपल असाइनमेंट म्हणतात। चला थेट कोड लिहूनच समजून घेऊया, म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल। समजा मागच्या वेळेसारखाच आपला राहुल आहे, ज्याच्याकडे 6 सफरचंद आहेत। संकेत आहे, ज्याच्याकडे 10 सफरचंद आहेत। आता कॉम्प्युटरवर स्क्रीनवर बघा, आपल्याला राहुल 6 आणि संकेत 10 अशा दोन वेगवेगळ्या लाईन्स लिहाव्या लागल्या। पण समजा इथे तिसरा एका गचा मेंबर आला, आपला गौरव, आणि गौरवजवळ 15 सफरचंद आहेत। मग आपल्याला तिसरी लाईन लिहावी लागेल, गौरव 15। आता इथे विचार करा, 3 वेगवेगळ्या माणसांचा डेटा लिहायला आपल्याला 3 वेगवेगळ्या लाईन्स खर्ची घालाव्या लागल्या। पण जगात सर्वात भारी कोडर कोण असतो माहितीये? जो कमीत कमी लाईन्समध्ये आपला कोड खल्लास करतो। जसं आपण गाडी चालवताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला सगळ्यात लहान शॉर्टकट शोधतो ना, ट्रॅफिकमधून गाडी काढायला। कधी लॉंगकटने उगीच गरगर फिरून जात नाही, अगदी तसंच कोडिंगचं आहे। कमीत कमी लाईन्स, जास्त काम, हाच आपला नियम आहे। तर या 3 लाईन्सचा कचरा एकाच लाईनीत कसा साफ करायचा? त्याचा एक भन्नाट पर्याय आपल्याकडे आहे। आपण सरळ लिहूया, राहुल, संकेत, गौरव 6, 10, 15। बस, विषय संपला, खेळ खलास। एकाच लाईनीत आपण सांगून टाकलं की राहुल, संकेत आणि गौरवची व्हॅल्यू 6, 10 आणि 15 आहे। आता आपण या नावांना शब्द म्हणता व्हेरिएबल्स म्हणायची सवय लावूया, कारण आपण आता मोठे कोडर झालोय ना, थोडी टेक्निकल हवा पाहिजे। पायथनचा मेंदू लय तल्लख आहे बरं का। तो काय करतो, पहिला व्हेरिएबल दिसला की त्याला पहिली व्हॅल्यू देतो, दुसऱ्याला दुसरी व्हॅल्यू आणि तिसऱ्याला तिसरी व्हॅल्यू। एका रेषेत जसे लग्नाच्या पंक्तीत वाढपी वाढतात ना, नंबरनुसार, अगदी तसंच पायथन कोणताही गोंधळ न करता परफेक्ट मॅनेज करतो। आता दुसरी एक सिच्युएशन अशी समजा की या तिघांकडे वेगवेगळी सफरचंद नसून तिघांकडे सारखीच सफरचंद आहेत। म्हणजे राहुलकडे पण 10, संकेतकडे पण 10 आणि गौरवच्या खिशात पण 10 सफरचंद आहेत। आता यासाठी पुन्हा आपण राहुल, संकेत, गौरव 10, 10, 10 असं लिहित बसलो तर ते जरा दिसायला सुमार वाटतं। कोडमध्ये थोडा डिजिटल डिसिप्लिन आणि स्टाईल पाहिजे। तर अशा वेळी या तिघांना एकाच दोरीने कसं बांधायचं? आपण एकदम शॉर्टकट मारणार, राहुल, संकेत, गौरव 10। वा, बघा किती सुंदर आणि लहान लाईन तयार झाली। याचा सरळ अर्थ असा की राहुल, संकेत आणि गौरव या तिन्हींची व्हॅल्यू 10च आहे। तर आज आपण शिकलो की मल्टिपल लाईन्सचा पसारा कमी करून एकाच लाईनीत कोड कसा लिहायचा। जेव्हा आपण मोठे मोठे प्रॉब्लेम्स आणि प्रोजेक्ट्स सॉल्व्ह करू, तेव्हा हा शॉर्टकट आपल्या खूप कामी येणार आहे। कशी वाटली मग आजची ट्रिक? विचार करू नका, खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कोडिंगची शाळा यामध्ये सामील व्हा। चलो बाय बाय, धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।